कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. हो. हो. माझं लव्ह मॅरेज झालं. कसं ते? कुठे ते? ते सोलापूरचेच, मी इचलकरंजीची. बहिणीच्या भावाचं लग्न होतं तेव्हा आमची ओळख झाली आणि मग हळूहळू आमची बोलणं चालू झालं वगैरे. जेव्हा आमचं लग्नाचं टायमिंग आलं की मला आता लग्न करायचे, घरचे म्हणतात की नाही आता तुला बघायला स्थळ येणार आहे तरी चालू करायचं आहे. आणि मी ह्यांना म्हणते की लग्न करायचं आहे, काही करा पण घरी सांगा. हे आमचे सासरे खूप कडक होते. इतका वेळ मी त्यांना प्रयत्न करून म्हटलं सांगा तुम्ही, घरी सांगा. मी माझ्या घरच्यांना सांगायला रेडी आहे, पण ते त्यांच्या घरच्यांना सांगायला अजिबात रेडी नव्हते. त्यांच्यासाठी मी घरी खोटं बोलून एक दिवस सोलापूरला भेटायला आले, तेही एकटी. बापरे, घरी काय सांगितलं होतं? घरी सांगितलं की मैत्रिणीच्या लग्नाला चालले, मेहंदीची ऑर्डर आहे. मेहंदीची ऑर्डर आहे? ऍक्च्युली मी मेहंदी काढते ना आणि त्यावेळी ऑर्डर घेत होते. अच्छा. पण मग घरी कळलं कसं शेवटी? म्हणजे मी एक देवाला प्रार्थना केली विठ्ठलाना, आणि मी पहिल्यांदा त्यावेळेस पंढरपुरात गेले ह्यांच्या बरोबर आणि म्हटलं की देवा माझी एकच इच्छा आहे, घरी कसंही कळू दे. मग कळलं कसं? भावाला थोडीफार भुनक लागली होती, हिचं चालू आहे काय. आणि मग घरून मान्यता झाली? हा, मग मलाच पकडले पहिला. माझ्या भावाने एक प्लॅन केला, माझ्या आत्तीमामांना बोलवलं आणि मीटिंगच ठरवली. मला तर काहीच माहित नव्हतं. एका रूम मध्ये बसवलं आणि सगळ्या प्रश्नांचे चालू की तू कसं गेली, का गेली, कशासाठी गेली, कधीपासून चालू झालं. मग मी सगळं जे आहे ते खरं सांगितलं. खरं कारण माझ्या भावाला पण माहित होतं की तिचे सासरे कडक आहेत. मग त्याच्यानंतर त्यांनी होऊनच स्वतः सासऱ्यांना विचारलं. असं झालं ती गोष्ट आणि मग तयार झाले. माझं अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कुठे झालं ते? सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये. बघून वगैरे असं सागर बघून वगैरे, सासू सासरे वगैरे बघून. माझंही अरेंज मॅरेजच आहे, पण माझं हे पहिलंच स्थळ होतं, त्यामुळे घरच्यांनी पहिल्या स्थळामध्ये सगळं डन करून टाकलं. सर माझं लव्ह विथ अरेंज नाही, अरेंज विथ लव्ह आहे. अरे वा. माझे मिस्टर हे माझ्या आत्याच्या मुलगाच आहे. मी त्याला बघतच होता. हो. म्हणजे सर आमचं एंगेजमेंट झाल्यानंतर 2 वर्षाचा गॅप, लग्न आणि एंगेजमेंट त्याच्यामध्ये होतं, तेव्हा आमचं लव्ह झालं. अरे वा. तुमचं? अरेंजमेंट. हो. कुठे? कुर्डवाडी. कुर्डुवाडी. हो. लव्ह मॅरेज, लव्ह कम अरेंज. म्हणजे कसं? हा माझा कॉलेज फ्रेंड आहे. मग माझ्या फ्रेंडने इंट्रोड्यूस करून दिला ह्याला. मग हा मला आवडायचा. मग घरच्यांना सांगितलं मी की म्हणजे करून द्यायचं, पण विरोध होता माझ्या घरच्यांचा, त्याच्या घरच्यांचा नव्हता मला अजिबात. मग त्यांना कन्व्हिन्स करून मग त्यांनी डन केलं. चला, म्हणजे फायनली दोन्ही लव्ह मॅरेज जी आहेत ग्रुप मधली ती घरच्यांच्या मान्यतेने झालेली आहे. तेवढे पण तुम्ही खूप कष्ट केले तो. केले सर. तुमच्यात अबोला कोण जास्त धरतं? छोट्या छोट्या गोष्टीवर रागावतं कोण? सर अश्विनी. का हो? मला काही गोष्टी आवडत नाहीत कोणाच्या? जास्त तर हिच्या. काय 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 आवडत खूप नाही? हट्टी ती. हा. जे ते म्हणाल तेच ते करायचं. आता बघा ना, हट्टी यासाठी कोल्हापूरवरून सोलापूर गाठलं, मेहंदी राहिली तिथेच. तिथेच राहिले. हो. अबोला झालाय कधी? हो सर, माझ्यात आणि अमृतामध्ये अबोला झालाय. किती म्हणजे दिवस? जेव्हा मी 1 वर्षाचा अबोला. आणि ह्या दोघींचं भांडण सर, म्हणजे हिचं असं होतं की मग तिच्याशी बोलायचं नाही. तुम्ही? सगळे बोलायचं नाही तिच्याशी. म्हणजे लिटरली आम्ही तिला वाईट टाकलं होतं. हो त्याला. डेंजर ग्रुप आहे यांचा. मग आता तिळगुळ घ्या आणि गोड बोला. पण मला सांगा, तुमचा स्वभाव तसा आहे का हो? सर थोडा हट्टी आहे माझाही स्वभाव, म्हणजे मनाप्रमाणे करायला आवडतं. म्हणजे माझं जर कोण मिस्टरांचं काय म्हणणं आहे तुमच्या स्वभावामध्ये? सर मिस्टरांनी आजपर्यंत झेललंय मला. सर खरंच झेलले, मी बघते दरच. ती माझी नेबर आहे. हो. पण त्या काळात जेव्हा ह्यांनी ह्या सगळ्यांना सांगून तुम्हाला वेगळंच ठेवलं होतं, त्यांनी सगळ्यांना सांगितलं, तुम्ही पण ऐकलं ना त्यांचं. दोन्ही मैत्रिणी आहेत, एकीचं ऐकून एकीला वेगळं ठेवणं हे चांगलं आहे का हो? नाही सर. नाही सांग. मी ती नसली का पण मग बोलायची नाही. ऍक्च्युली सर हे असंच होतं, ती नसताना आम्ही खूप मागून म्हणजे तिच्या घरी जाऊन हळू जाऊन बोलत होतो. सर त्याच्या मागे कारण एकच होतं की मैत्रिणी गमवू नये. म्हणजे तिलाही वाईट वाटू नका, तिलाही वाईट वाटू नका. हे खरं कारण तिला आता कळालं असेल सर की आम्ही बोलत होतो. कळलं का? तिळगुळ ही आगीट आहे जास्त. म्हणजे माझ्यामध्ये तो जो तिळगुळ आपण सुरुवातीला उल्लेख केला होता बघा, काटे येणारा, तो त्यांच्या घरातच आहे. आपण काय करता? सर मी सांगू, आमचं एकदम मोठा प्रोफेशन आहे
एकदम हायर प्रोफेशन दॅट इज हाऊस वाईफ. अरे वा, सगळ्यासाठी खूप हॅपी BDS करून MS करते. एन्जॉयड. भांडी धुणी स्वयंपाक विथ मुलं सांभाळणे. नाही नाही, पण बघा ना किती छोटे छोटे प्रसंग असतात, त्यात तुम्ही आनंद निर्माण करता, स्वतः आनंदी होता, घराला आनंदी करता, आणि त्यातून हा प्रवास तुमचा इतक्या वर्षाचा सुरू आहे. पण मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही बायका काय इतकं त्या मिस्टरांवर रागवत असता? प्रेम पण त्यांच्यावर असतं. प्रेम पण त्यांच्यावरच असतं त्यामुळे. सर घरचे मोठे आहेत त्यांच्यावर तर आपण राग काढू शकत नाही. हक्काचा माणूस म्हणजे नवरा, मग तोच आहे त्याच्यावरच राग काढायचा. अच्छा अच्छा, मला तर कळलं. नाही असं पण नाही, कधी कधी मी भांड्यावर पण राग काढले. तुम्ही भांड्यावर काढले. तुम्ही राग काढलाय आणि आज तुमच्यामुळे मला सुद्धा कळलं सुचित्रा अशी का वागते. कालपर्यंत मला कळलंच नव्हतं, आज तुमच्यामुळे. खरंच सर मी हा किस्सा केला एक दिवशी. म्हणजे मी इतका राग आला होता ना, मी असं पातेलं घेतलं आदळलं पूर्ण, तरी पण ते बघितले नाहीत. परत दुसरं घेतलं, परत आदळलं. ते त्यांच्यावर आदळायचं, मी खालीच आदळलं. त्यांनी बघितलंच नाही तरी तुमच्याकडे. नाही बघितलं, त्यांना माहिती आहे तिला खूप राग आलाय. मग काय करतात अशा वेळेला राग आलाय? ते शांत बसते, फक्त ऐकून. तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर रागीट आहे, मी शांत आहे. हो तुमचे माझे पण रागीट आहेत खूप. नाही सर, आमच्यात मीच रागीट आहे. सर एकदम समजून घेतात. म्हणजे त्यांना वाटलं की हिला राग आलाय तर ते एकतर घरातून निघून जातील नाहीतर शांत बसतील. सर माझे मिस्टर शांत बसतात, पण मलाच सहन होत नाही. मी जाऊन मग त्यांना बोलते. आमचे शांतच. सर शांत आहे म्हणून डबल राग येतो सर मला. बोलायला पाहिजे की तो बोलतच नाही. समस्याच वेगळ्या आहेत त्यांच्या. पण एक महत्वाचं आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, हळदी कुंकू या गोष्टीला म्हणजे साधारणतः या दरम्यान तुमच्या सगळ्या जणी करतात? तुमचं काय म्हणणं आहे? हळदी कुंकू सर म्हणजे आपण एकमेकांना हळदी कुंकू लावतो. माझी बहीण आहे, शी इज विडो, पण मी तिला लावते हळदी कुंकू सर. कारण की त्यात तिचा काय दोष आहे, जो केला देवानी, म्हणजे त्याच्यात काहीच दोष नाही आहे ना सर. आपण लावायला पाहिजे हळदी कुंकू, आणि तिला ते खूप छान वाटतं की हां अमृता लावती हळदी कुंकू मला. म्हणजे हळदी कुंकू हे समोरच्या स्त्रीचा सन्मान करणारं हो असतं. सर. सर आणि अजून एक बोलायचं म्हणजे हळदी कुंकू हा फक्त सौभाग्याचा मान नसून स्त्रीचा मान आहे. तर त्यामुळे तुम्ही सौभाग्याला महत्व न देता एका स्त्रीला महत्व द्या. त्यामुळे ती विधवा आहे किंवा तिला नवरा नाहीये किंवा डिवोर्स झालाय, त्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता तुम्ही आहे ना, आपल्या घरी एक स्त्री म्हणून जन्माला आली आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही तिचा सन्मान करा. हाच खऱ्या अर्थानं आणि सन्मान आहे. आपण केलं सन्मान, मग आपले मुलं पण ते कंटिन्यू कर. सर सेम असंच मागच्या वर्षी हळदी कुंकू करताना आमच्या इथे कॉलनीमध्ये एका कॉर्नरला घर आहे, ते म्हणजे एक तरुण वयातलीच विधवा काकू राहतात. मग मी सगळ्यांना सांगताना त्यांनाही सांगितलं की काकू तुम्ही पण या. तर मग त्यांच्या डोळ्यात असे एकदम आनंदाश्रू आले की म्हणले बोलवलीस ना त्याबद्दल खरंच थँक्यू. मग मला वाटलं की खरंच मी आज त्यांना एक वाण दिलं, म्हणजे बोलवले हे एक मला खरंच वाण दिले असं वाटलं. त्यांच्या डोळ्यात जो डोळ्यात आनंद आनंद आहे आहे, ते बघून मला तो खूपच आनंद आनंद वाटला. सन्मानाचा आहे. Yes. तेव्हा हळदी कुंकू स्त्री शक्तीचं, स्त्रियांचं व्हायला पाहिजे, हा जो एक मुद्दा आहे हा खूप महत्वाचा आहे. माऊली, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.